जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव बाबासाहेब 973. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात कारण शिकल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब आपलं हे जे तत्त्वज्ञान आहे बाबासाहेबांचं आणि गौतम बुद्धाचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवेल. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका की काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. ठीक आहे. चला वाचूया. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, त्याच्यातील तिसरा खंड, त्याच्यातील भाग तिसरा, त्याच्यातील दुसरा प्रकरण. आता ठीक आहे, काय लिहिलं यामध्ये बाबासाहेबांनी. भिक्खूंनो, 3 प्रकारच्या पूर्णता असतात: कायिक पूर्णता, वाचिक पूर्णता आणि मानसिक पूर्णता. मानसिक पूर्णता कशी असते? तृष्णा म्हणजे मनातील वाईट विचार पूर्णता नष्ट होऊन, चित्तमळ पूर्णता नष्ट होऊन या जीवनात संपूर्ण चित्त विमुक्ताचा अनुभव घेणे. प्रज्ञेने आसवांपासून म्हणजे तृष्णेपासून विमुक्ती मिळवून त्याच अवस्थेत राहून सतत सद्वर्तन करणे, याचंच मानसिक पूर्णता म्हणतात. अशा या 3 पूर्णता आहेत. आणखी इतर पारमिता आहेत आणि भगवान बुद्धांनी त्या भन्ते सुबुतींना सांगितल्या. सुबुती बोधिसत्वांची दान पारमिता कशी असते? सुबुती नावाचा जो भिक्खू आहे तो बुद्धाला विचारता की तुमची दान पारमिता कशी असते, बोधिसत्वाची दान पारमिता कशी असते. त्याच्यावर तथागत गौतम बुद्ध काय म्हणतात ते बघा. बोधिसत्व चित्ताच्या अवस्थाची जाणीव ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो. बघा, लक्षपूर्वक ऐका. बोधिसत्व चित्ताच्या अवस्थेची जाणीव ठेवू, चित्ताच्या अवस्थेची म्हणजे आपल्या मनाची अवस्थेची जाणून ठेवून अंतर्बाह्य वस्तूचे दान करतो. वस्तूचे दान म्हणजे करुणा, प्रेम, दया याचे दान, हे लक्षात घ्या. आणि त्या सर्व प्राणी मात्रांना दिल्यावर बोधीला म्हणजे मनात उत्पन्न झालेला उत्तम विचारांचे स्मरण करून त्या अर्पण करतात. दुसऱ्यांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तूबद्दल त्याच्या मनात आसक्ती नसते, म्हणजेच तो तिच्या लाभाची इच्छा करीत नाही. या अवस्थेला दानपारमिता म्हणतात. लक्षात घ्या, अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर सुबुती विचारतात बोधिसत्वाला, बोधिसत्वाची शील पारमिता कशी असते? तथागत म्हणतात, या पारमितेत तो स्वतः सदाचाराची 10 पथ्ये पाळीत असतो आणि इतरांनाही तसं करण्याची प्रेरणा देतो. नंतर सुबुती भिक्खू म्हणून विचारतात बोधिसत्वाला, बोधिसत्वाची शांती पारमिता. शांती आणि क्षांती याच्यामध्ये फरक आहे, हे लक्षात घ्या. शांती पारमिता कशी असते? तथागत म्हणतात, ह्या पारमितेत तो स्वतः क्षमाशील होऊन इतरांनाही तसे होण्याची प्रेरणा देतो. सुबुती म्हणते पुन्हा विचारतात, बोधिसत्वाची वीर्य पारमिता कशी असते? तथागत म्हणतात, या पारमितेत तो 5ही पारमितांचा परिपूर्णतेत अखंडपणे मग्न राहतो आणि इतरांनाही तसं करण्याची प्रेरणा देतो. सुबुती म्हणतात, बोधिसत्वाची समाधी ही पारमिता कशी असते? तथागत, या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो, हे लक्षात घ्या. तथापि तो तत्संबंधी रूप लोकात परम जन्म घेत नाही. म्हणजेच जसं लिहिलं आहे तसंच नाही. याच्या मागचा अर्थ काय बघा, म्हणजे त्याचे भौतिक सुखात रमत नाही, असं त्यामागचा उद्देश आहे. त्याचं मन भौतिक सुखात रमत नाही आणि इतरांनाही तसे तो करण्याची प्रेरणा देतो. नंतर सुबुती विचारतात, बोधिसत्वाची प्रज्ञा पारमिता कशी असते? तथागत म्हणतात, या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात म्हणजे भौतिक अथवा अभौतिक प्रवृत्ती, असा त्यामागचा उद्देश आहे, मग्न न राहता सर्व धर्माच्या म्हणजे सर्व प्रवृत्तीचे अभिजात स्वरूपाचे खोलवर चिंतन करीत असतो आणि तसे इतरांनाही करण्याला प्रेरणा देतो. अशा पारमिता अंगी बाळविणे याला धर्माचे परिशीलन करणे असे म्हणतात, हे लक्षात घ्या.
अशा पद्धतीचं या चॅप्टरमध्ये लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी आणि गौतम बुद्धाचंही तत्त्वज्ञान त्यामध्ये आहे. व्हिडिओला लक्षपूर्वक ऐका, काय लिहिलेलं आहे, मी काय वाचत आहे, जसं आहे तसं त्या पद्धतीने तुम्हाला वाचून सांगत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मनापासून खरंच वाटत असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचले पाहिजे, हे नॉलेज पोहोचले पाहिजे, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण असे केल्याने व्हिडिओ यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल. ठीक आहे. जय